हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. ब्राउनी नंतर आला. ब्राउनीला आवाज म्हणजे मी शिट्टी वाजवली होती, त्याच्यानंतर तो खालून खड्ड्यातून वरती आला. बघा ब्राउनी, काय रे? ए ब्राउनी, खायला पाहिजे का तुला? चला काळू, तू खाल्लंय ना बाळा, आता ब्राउनीला देऊ देत. हा, ब्राउनी दादाला देऊ देत. ब्राउनी थांब, तू नाही खात काळू, ते तू नाही खात बाबू, तू खात नाही ना हा खाऊ. हे काळू, काळू हा हे फूड खात नाही आहे. काळूला माझ्या दुसरं फूड असतं, फक्त काळूला एकट्यासाठी दुसरं फूड असतं, आहे ना ब्राउनी? चल मी जाते, कारण मला खूप काम आहे बाबा. अजून वरती जायचं टेकडीवर. त्याने दादांनी इकडचा सगळा कचरा जाळलेला आहे बघा, कारण चांगले काम करणारे फक्त बोटावर मोजणे इतके लोक आहेत. ते बघा बाकीचे चिनी आणि चायला दिले, फक्त रॉकीला नाही दिले, तर रॉकी आहे तिकडे. काळू, काळूचा माझ्या खाऊन झालेला आहे. आणि ब्राऊनी दी एंड केला. ब्राऊ, काळू माझा फक्त गाडीच्या आवाजाने पळत येतो बघा, कारण पाणी संपलं होतं आणि आज मॅडमचं जिम बंद आहे, संडे आहे, तर त्यामुळे मग मला परत खाली चालत जावं लागलं पाणी आणण्यासाठी. पण काळूने गाडीचा आवाज ऐकला होता आणि काळू गाडीपाशीच येऊन बराच वेळ उभा होता. मी खालून जशी चालत यायला लागले तसा काळू इतका जोरात ओरडत होता आणि उड्या मारत होता. म्हणजे त्याला एवढा आनंद झाला होता की चला आई आलेली आहे, आपल्याला पाण्याची सोय, खाण्याची सोय. कारण जर खरंच आपण या लेकरांचं इतकं वाईट वाटतं ना, कारण हे टेकडीच्या जवळ आहेत आणि इकडे काहीच कोणती खाण्याची सोय नाही किंवा इथं कोणी येत नाही त्यांना खायला द्यायला. त्यामुळे खूप वाईट वाटतं की जर म्हणजे मी आली किंवा अजून एक दादा आहेत, ते बिस्किट का होईना 4 बिस्किटं टाकतात, त्यांना खायला मिळतं. किती वेळ झाला आवाज देते गँग? किती वेळ झाला आवाज देते? ए राधा आणि राणी कुठे? हो शेट, सरा मागे, सरा देते मागे. सर सगळ्यांना देणार आहे, मागे सर, सर मागे, चला सर मागे. फटके खाताल नाही तर. राणी कर डान्स. हे राणी माझी डान्सर गर्ल आहे बघा. बघा आता तिचा डान्स बघा. सरा मागे, सरा मागे, सर सर मागे. मीरा चले. देते ब्रूस. ब्रूस बघा किती बारीक बघते काय चालले ते. सर मागे, खायला देणार आहे मी. सर मागे, चला खावा. हा ब्रूस सगळ्यात माग असतो असं. चल मीरा इकडे पटकन ये. हे घे मीरा, ये लवकर. ही राधा इतकी फास्ट खाते ना. चल खा पटकन मीरा. राजा बघा, राजा, राजा काय काय राजा? अरे काय चाललंय? तुम्ही त्या मीराला खाऊनच देत नाही, रोजचं चाललंय तुमचं. हां चले चले. राणी हे घे. गेली आमची राणी माघारी. हे बघा बिचारी आहे ना, तिला मला आता हाताने चारावं लागेल आणि रोजचं झालं या लोकांचं. हां, हा डॉन बघा इकडनं निघाला या जाळीतून. पलीकडे पण बहुतेक पिल्लं झालेली आहेत बघा. ह्याच्या पलीकडे इथं पत्रा लावलेला आहे आणि पलीकडे पण खूप डॉगी आहेत. पण एकटं किती डॉगींचं आपण करणार, आणि पलीकडे जाताच येत नाही. जर जाता आलं तर देऊ शकते खायला. पाणी आणि ते घेऊन ये ना, टेकडीवर यायचं खूपच त्रास होऊन, चढ उतार, आणि त्यामुळे रात्री गुडघे खूप दुखतात माझे. हे बघा आमचं पाणी काल ओतून गेलेलं असतो, आहे शिल्लक अजून. आणि परत चला डॉन, चल रे, ये पटकन चल.
खाऊन घे. एवढं मोठं ओझं घेऊन 5 लिटर पाणी, 5 ते 6 किलो डॉग फूड घेऊन एवढं टेकडीवरती यायचं सुखाचं नाही. ही आहे पायवाट बघा मधून. दम खूप लागलाय तरी मी बोलताच येत नाही. ही आहे आमची खूप मोठी टेकडी आहे, कारण रोजच घाईचं काम असतं त्याच्यामुळे. हे बघा आमचे कावळे लागले ओरडायला. आवाज दिला ना, सिटी वाजवली की सगळे ओरडायला सुरुवात करतात. लाली, ए बाबू खा, अजून देते चला. आता डॉनला शोधावं लागेल बघा. बाय लाली. ए तू खाऊन घे, चल पटकन. लाली तू खाऊन घे, मी मस्ती घालणार नाहीये, पटकन उठ. हे बघा मॅडमला करायची मस्ती, पण अगोदर खाऊन घे लाली, मी चालले. चला. कसे खातायत बघा. भूक लागली बबडूला, भूक लागली हां, भूक लागली बबडूला. तो एकटाच चाललाय ना त्यांच्या मग. हा हे बघ हां. वरून मी डॉगींना खायला घालून आले, आता घरी निघाली होते आणि दंतू माझ्या गाडीपाशी येऊन थांबलेला. दंतूला मग खूप आवाज दिला, पण दंतूला ऐकायला येत नाही बिचाऱ्याला, त्यामुळे काय. पण तू येतोच, कारण त्यांना वास असतो ना माणसाचा. ये बाबू चल ये दंतू. खा बबडू. दंतू पोटभर खा बबडी. माझा दंतू खूप गुणी आणि शहाणा आहे. खरं तर ना, जसं जसं वय होतं ना तसं मला ह्यांची खूपच काळजी वाटते, कारण यांना आता ह्याला ऐकायला येत नाही आणि उद्या याचं कसं होणार.